नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी सध्या उन्हाळी टमाटे लागवड करत आहे. जास्त आता टमाट्याचं प्रमाण आहे, वांग्याचं थोडं आहे आणि बाकी काकडी आणि दोडका आहे. तर मुख्य म्हणजे सगळ्यात जास्त भर मला टमाट्यावर द्यायचा आहे, कारण कमी जागेमध्ये मला जास्त उत्पन्न घ्यायचं आहे, ते पण उन्हाळी टमाटे लागवड करून. आता जवळपास हे 10 गुंठे रान आहे टोमॅटोचं आणि बाकीचं उर्वरित 5 गुंठे रान आहे. तर सुरुवात करायची म्हणजे 2026मध्ये जानेवारी महिन्यामध्ये आता लागवड चालू झालेली आहे उन्हाळी टमाट्याची. तर मुख्य म्हणजे लोकल मार्केटमध्ये जे टमाट्याचं वाण आहे गोल प्रकारचं, त्याची मी लागवड केलेली आहे. त्यामध्ये सिजेंटा कंपनीचं साहो हे या वाणाची मी निवड केलेली आहे. आता हेच वाण निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे लोकल मार्केटला याला चांगला भाव भेटतो, त्याचं उत्पन्न चांगलं आहे आणि उत्तम प्रकारे याची उन्हाळ्यामध्ये सेटिंग लागते आणि यासाठी मी ही उन्हाळी वाण निवडलं आहे, जे की सिजेंटा कंपनीचं साहो हे वाण आहे. आता याचं दुसरं कारण म्हणजे याचं लांब मार्केटिंगसाठी हे प्रोडक्ट चांगलं आहे. त्याचबरोबर याला सेटिंग पण चांगली होते आणि मुख्य म्हणजे व्हायरसला याचा चांगल्या प्रकारे रोगप्रतिकार क्षमता जास्त आहे. त्यामुळं हे या वाणाची निवड केलेली आहे. आता पावसाळ्यामध्ये हे वाण जर आपण लागवड केलं तर म्हणावं असं आपणाला उत्पन्न आणि प्रतिसाद भेटू शकत नाही, कारण हे वाणच आहे उन्हाळी लागवडीसाठी. त्यामुळं या वाणाची मी निवड केलेली आहे. आता सर्वप्रथम मी 4.5 फुटाची 4 फुटाची सरी पाडून घेतलेली आहे. त्यामध्ये बेसळ डोसमध्ये 10-26-26 आणि मायक्रोन्यूटन हे खत मी वापरलेलं आहे आणि रोप जे आहे ते जवळपास 28 दिवसाचं मी निवड केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. 25 ते 28 दिवस झालेले आहेत आणि या रोपाची चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि रोपाचे जो बूड आहे तो चांगल्या प्रकारे वाढ झाऊन तो मजबूत झालेला आहे. कलर बघू शकता पाठीमागे रोपाचा खाल्ल्या प्रकारे पूर्ण जांभळा झालेला आहे आणि त्याच्यावर पांढरे पांढरे केस दिसत आहेत, बघू शकता. आणि याच्या मुळांचा जो गोल आकार आहे तो चांगल्या प्रकारे झालेला आहे. म्हणजे रोप हे चांगल्या प्रकारे मी निवडलेलं आहे. जवळपास 25 ते 30 दिवसाच्या दरम्यानचं रोप हे आहे नर्सरीमध्ये. त्याचबरोबर आता ही लागवड करून पुढील नियोजन मी करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.